मी दीपाली शेजवलकर किचनमध्ये आपलं स्वागत करते. तर आज आम्ही पाणीपुरीचा बेत केला आहे. तर आता इथे आपण लागणारं साहित्य पाहू. इथे मी सफेद वाटाणे घेतले आहे. हे मी रात्रभर भिजत ठेवले होते. तेही आपण उकडून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण त्याला 4 शिट्या देणार आहोत. त्याचबरोबर त्यामध्ये मी 2 बटाटेही वापरणार आहे. ते सुद्धा उकडून घेणार आहे. इथे मी गोड पाणी बनवण्यासाठी चिंच घेतलेली आहे, गूळ घेतलेला आहे, 7 ते 8 मी खजूर घेतलेले आहेत. त्याच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. इथे तिखट पाण्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे, 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे, पुदिना घेतला आहे आणि मोठा चम्मच जिरे घेतलेले आहेत. तर चला आता आपण सुरुवात करू. तर इथे मी कुकर घेतला आहे. तर आता इथे मी हे वाटाणे कुकरमध्ये घालते. तर मी 1/2 किलो वाटाणे घेतले होते. फुललेत म्हणून जास्त वाटत आहेत. मी हे तांब्यावर पाणी टाकते, त्यामध्ये शिजण्यासाठी थोडं मीठ घालते, यामध्ये 1 चम्मच आणि थोडी हळद घालते. तर झाकण लावून त्याला 4 शिट्ट्या काढून घेते. तर मी शेवपुरी पण बनवणार आहे. त्यासाठी मी एक्स्ट्रा बटाटे त्यामध्ये उकडायला टाकते. तर आता आपण हे बटाटे सुद्धा उकडायला घेऊ. तर आता इथे आपले हे सफेद वाटाणे सुद्धा उकडून झाले, पाहू शकता तुम्ही. आणि मी इथे हे 2 बटाटे पण उकडले होते, ते पण आता त्यामध्ये घालून मिक्स करून घेते मी. थोडंसं मीठ घालते. आता याला थोडं स्मॅश करून घेते मी. स्मॅश करून झालं आहे या वाटाण्यामध्ये, बघू शकता. आता इथे आपला हा रगडा तयार झालेला आहे. आता तिखट पाणी बनवण्यासाठी त्याची चटणी आपण वाटून घेऊया. तर इथे मी मिक्सरमध्ये कोथिंबीर घालते, पुदिना, आलं आणि ह्या 8 मिरच्या आणि जिरं. इथे थोडं पाणी घालते मी. आता आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया. तर इथे बघू शकता आपली ही तिखट पाण्याची चटणी पण तयार झाली आहे. हे बघा. आता आपण याचं तिखट पाणी बनवायला घेऊ. गोड आणि तिखट आपण दोन्ही पाणी बनवणार आहोत. आता ही मी हिरवी चटणी भांड्यामध्ये काढून घेते. त्यातली मी थोडी चटणी साईडला काढून ठेवली आहे, कारण की मला ती शेवपुरीसाठी लागणार आहे. इथे मी 3 तांबे पाणी घातले यामध्ये. आता त्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ घालते. थोडं चाखून बघते मी पाणी. इथे अजून 1 चम्मच मी मीठ टाकते. मीठ मला कमी वाटते त्यासाठी. इथे मी पाणीपुरी मसाला घातलाय 2 चम्मच, आमचूर पावडर 1 चम्मच. हे मसाले या पाण्यामध्ये मिक्स करून घेते. बघू शकता मी एवढं हे पातळ पाणी ठेवलं आहे. थोडं चाकून बघते. छान झाले आपलं पाणी. आता हे आपलं तिखट पाणी तयार झालेलं. तर इथे मी गोड चटणी बनवते. त्यासाठी मी पहिली मिक्सरच्या भांड्यामध्ये चिंच घातले, खजूर आणि गूळ घातला. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. इथे मी 1 वाटी पाणी घातलंय. तर इथे आपली गोड चटणी वाटून झाली आहे. तिला मी आता चाळणीने चाळून घेणार आहे, कारण की आपण चिंच वगैरे वापरली आहे ना,
त्यामध्ये कण राहतातच ना आणि त्याचे धागे. आपल्याला ही चटणी स्मूथ पेस्ट पाहिजे आहे, त्यासाठी आपण ही अशी चाळून घेतो. काही कण राहिले असतील त्यामध्ये ते निघून जाण्यासाठी. ही आपली गोड पाण्याची चटणी मिक्सरला वाटून झाली आहे. ती मी काढून घेतली आणि त्याचा हा चोथा निघाला आहे, तो आपण टाकून देणार आहोत. तर आता इथे मी गोड चटणी बनवते. गॅसवर मी टोप ठेवला आहे गरम व्हायला. तर इथे आता आपला टोप गरम झाला आहे. त्यामध्ये आपण चिंच, गूळ आणि खजूर याचं पाणी आहे ते घालून घेऊ. थोडा मी मसाला घालते आणि पाणी घालते. आणि आता आपण याला एक उकळी यायला देणार आहोत. तर आता इथे आपल्या पाण्याला उकळी आली. आता मी गॅस बंद करते आणि हे पाणी थंड व्हायला ठेवते. इथे कढईमध्ये तेल होते. आपण यामध्ये पुऱ्या फ्राय करून घेऊ. इथे मी या रेडीमेड पुऱ्या घेतल्या आहेत. या आता आपण तेलामधून फ्राय करून घेऊ. तेल चांगलं तापून दे. तेल चांगलं गरम झालं आहे. तर आता इथे यामध्ये मी पुऱ्या सोडते. पुऱ्या मस्त टम्म फुगतात. पण या पुऱ्या फुलल्याच्या नंतर लगेच त्याला हवा बंद करून ठेवायचं आहे, नाहीतर त्या नरम पडतील. आता असेच आपण सर्व पुऱ्या फ्राय करून घेऊया. तर इथे आपली पाणीपुरी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर त्याचबरोबर मी इथे शेवपुरी देखील बनवली आहे. तर मी शेवपुरीसाठी जसं मी तुम्हाला बोलले होते की मी रेडीमेड पुऱ्या आणलेल्या. तर आता मी शेवपुरीमध्ये या उकडलेला बटाटा, थोडा रगडा, गोड चटणी, हिरवी चटणी, कांदा, कोथिंबीर आणि बारीक शेव आणि त्याचबरोबर चाट मसाला थोडा टाकला आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.